प्रथमच राष्ट्रवादीकडून प्रश्न उपस्थित झालेला आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या पोस्टमुळे चर्चा वाढते। अपघातात 6 जणांचा मृत्यू, मग प्रत्यक्षात पाचच मृतदेह का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? अजित पवार यांचं विमानामध्ये अपघाती निधन झालं ही बातमी सर्वांनाच माहिती आहे, पण आता त्याबाबत मोठा खुलासा झालेला आहे। जर ती माहिती तुम्ही ऐकली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल। होय, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली असून सर्व महाराष्ट्र हादरलेला आहे। अजित पवार यांचं निधन झालं 28 तारखेला। विमानाचा हा भयानक अपघात झाल्याचं हे सर्वांना माहितीच आहे, पण कसं झालं आणि त्यातली त्यात विमानामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला अशी लगेच सकाळी बातमी आली। त्यानंतर फक्त किती 5 जणांच्या बॉड्या त्यामध्ये दिसल्या, मग 6वा व्यक्ती नेमका कुठे गेला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। सर्व काही अपडेट समोर आलेले असून ती माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। तर चला संपूर्ण अपडेट आणि माहिती आता काय खुलासा झालेला आहे ते देखील आपण पाहूयात। तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार सर्व माहिती समोर येऊ लागलेली आहे। सर्व माहिती आलेली असून आता काही जणांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर प्रत्यक्षात 5 मृतदेह का सापडले? बाकीचा एक व्यक्ती कुठे गेला? तो तेथून गायब झाला का, की तो पळून गेला, की जिवंत वाचला असा प्रश्न लगेच जनतेच्या मनामध्ये येऊ लागला। बघा, आता अचानकपणे एवढा मोठा भयानक खुलासा झालेला आहे की ती माहिती ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेलच। आता सद्यस्थितीला महत्त्वाची आणि एक अतिशय तपासणीबाबतची माहिती समोर आलेलं आहे। बघा, विमान हे सकाळी मुंबईतून बारामतीकडे निघालं, हे सर्वांना माहिती आहे। मुंबईतून बारामतीपर्यंत आल्यानंतर बारामतीपर्यंत येईपर्यंत त्याला काहीच झालं नाही, व्यवस्थित विमान होतं, पण तेथून लँडिंग करता वेळेस मोठा भीषण अपघात झाला। एवढा भीषण अपघात की त्याचा स्फोट सर्वात मोठा झाल्याचं तेथील आसपासच्या सर्व नागरिकांनी सांगितलेलं होतं। बघा, आता अशी काही माहिती समोर आलेली आहे की त्याबाबत आता तपास सुरू झालेला आहे आणि बराच तपास लागलेला आहे। जी माहिती सत्य माहिती होती ते आतापर्यंत समोर आली नाही, पण आज अखेर सर्व कळू लागलेलं आहे। कसं झालं, विमान अपघाताची कारणं काय आहेत, विमान किती वाजता निघालं, इथे आल्यानंतर विमानाला कोणती अडचण आली का, की पायलटकडून कोणती चूक झाली, की विमानामध्ये मोठा बिघाड झाला, सर्व मोठे खुलासे होऊ लागलेले आहेत। पण विमानाचा अपघात झाला त्यावेळेस जे आहे ती 6 जण त्या ठिकाणी होत असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। मग 6वा व्यक्ती नेमके कुठे गेलेला आहे हे अजून देखील कोणाला कळायला भाग पडला नव्हता, पण आता त्याबाबत देखील माहिती समोर येऊ लागलेली आहे आणि माहितीत काय आलेलं आहे ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल। तर चला आता ती माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊयात। बघा, या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सर्व काही तपास लागू लागलेला आहे। आता जी माहिती पण समोर आली नव्हती ते पण आज माहिती समोर आली। तर या ठिकाणी बघा, सांगण्यात आलेलं आहे की आता पायलट बाबत देखील मोठा खुलासा झाला। पायलट सुमित कपूरचं जे आहे ते आधी निलंबन झालेलं होतं असं देखील काही सूत्रांकडून काही बातमीपत्र माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आलेल्या माहितीनुसार आता सध्या स्थितीला जे काही पायलट होते ते पायलट जे आहे ते त्यांचं निलंबन आधी करण्यात आलेलं होतं, म्हणजेच की विमान उड्डाणापूर्वी दारू पिऊन आल्याने त्यांचं निलंबन झाल्याची माहिती समोर आलेली आहे। अजित पवारांचं विमान क्रॅश, अपघाती मृत्यू आणि सध्या स्थितीला ही परिस्थिती बघायला मिळत आहे। आलेल्या माहितीनुसार लोकांनी विमानातून बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केल्याचं त्या ठिकाणी दिसून आलं, म्हणजेच की ज्यावेळेस विमानाचा हा मोठा अपघात झाला त्यावेळेस बऱ्याच लोकांनी इतरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, पण ते काही यशस्वी ठरले नाही, कारण की विमानाच्या जवळ एवढा मोठा जाळ झालेला होता की तो खूपच भयानक होता। बघा, आता नेमका अपघात कसा झाला, काय झाला ते आपण बघूयात। त्यानंतर त्याची कारणे काय आहेत ते पण दाखवतो आणि विमानामध्ये 6 लोक होते तर त्यातील 5 जणांचेच मृतदेह का सापडले आणि एक व्यक्ती नेमका कुठे आहे याबाबतची पण माहिती आता समोर आलेले आहे। सर्व अपडेट या ठिकाणी आपण बघूयात। तर बघा, आता सर्व अपडेट या ठिकाणी आलेले असून सर्व महत्त्वाची माहिती दिसून येत आहे। आता 2010 आणि 2017 मध्ये 17च्या दरम्यान जे आहे ते कपूरवर निलंबनाची कारवाई झालेली होती, म्हणजे कपूरवर जो आहे तो पायलट आहे आणि त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केलेली होती, म्हणजेच की त्यांनी नियम जे आहे ते पाळलेले नव्हते त्यामुळे निलंबन केलं होतं आणि तोच पायलट दादांच्या विमानाचा पायलट असल्याची माहिती समोर आलेली आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाची बाब म्हणजे
ज्या पायलटचं निलंबन केलं होतं तो पुन्हा काम कसा करू लागला असा प्रश्न देखील आता उपस्थित करण्यात आलेला आहे. पण बघा आता विमानाचा अपघात होण्याचं कारण समोर येऊ लागलेलं आहे आणि त्यातली त्यात महत्त्वाची माहिती पण बघणार आहोत. अजित पवार यांच्या पायलटचे आता शेवटचे शब्द काय होते, पहिली लँडिंग झालेली अयशस्वी, त्याचं कारण काय होतं, विमानामध्ये शेवटी अजित पवार काय बोलले होते का, नेमकं त्याबाबतचं काय ब्लॅक बॉक्स मधून माहिती समोर आली का, ती पण माहिती आता तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा सर्व माहिती या ठिकाणी आता समोर आलेल्या माहितीनुसार आता सर्व अपडेट या ठिकाणी दिसू लागलेले आहे. बघा आता सकाळी धोक्यामुळे दृश्यमानता कमी होती असं देखील बरेच जण म्हणू लागलेले आहेत. विमानतळाच्या जवळ असलेल्या गावातील नागरिकांनी हा अपघात डोळ्यात देखत पाहिलेला आहे. प्रत्यक्षदर्शींनी म्हणण्यानुसार असं देखील दिसून येत आहे. विमान धावपट्टीवर अवघ्या 100 फुटांवर असतानाच कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचा मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. त्यानंतर एकामागून एक असे 4 ते 5 स्फोट झाले. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की स्थानिक नागरिक मदतीसाठी धावूनही प्रवाशांपर्यंत पोहोचू शकले नाही. एवढा भीषण अपघात झाल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे. आलेल्या माहितीनुसार 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी VSR ऑपरेटरच्या लिअरजेट 45 या विमानाचा बारामती येथे क्रॅश लँडिंगमुळे अपघात झाला. यामध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून तांत्रिक तपास देखील सुरू आहे. पण आलेल्या माहितीनुसार सकाळीच बातम्यांवरती ही बातमी आली होती की विमानामधील 6 जे आहे ते सदस्य होते असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा त्यामध्ये किती जण मिळाले तर 5 जण मिळाले. मग त्यातील एक व्यक्ती नेमका कुठे गेला, तो व्यक्ती तेथून गायब कसा झाला याबाबतचा संशय व्यक्त केला जात आहे. आणि आलेल्या माहितीनुसार सर्व माहिती आता उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही ती माहिती ऐकली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. बघा आता हळूहळू सर्व माहिती येत असून सर्व माहिती आता नागरिकांपर्यंत पोहोचू लागलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमानाचा अपघात होण्यामागं एक कारण नाही तर बरेच कारण आता दडून राहिलेले आहेत आणि ती कारणे समोर येऊ लागलेली आहेत. बघा आता विमान अपघात नेमका कसा झाला असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये होता. तर आता तो प्रश्न सुटणार आहे. तो म्हणजेच की ब्लॅक बॉक्समुळे. ब्लॅक बॉक्स असा बॉक्स आहे की त्या माध्यमातून सर्व माहिती मिळत असते. कसं काय होत असतं, त्याची कारणे काय असतात, सर्व अपडेट देखील त्यामध्ये पाहायला मिळत असते. म्हणजेच की ब्लॅक बॉक्स जर सापडला तर त्यामध्ये सर्व अपडेट असते. विमानाच्या अपघाताच्या वेळी काय झालं, पायलट काय म्हणत होता, शेवटचे अजितदादांची त्यामध्ये काय शब्द होते का, अशा प्रकारची सर्व माहिती त्यामध्ये व्यवस्थितपणे दिसून येत असते. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात का झाला, अखेरचा आता सत्य जे होतं ते सर्व उघडकीस आलेलं आहे आणि अशी माहिती समोर आलेली आहे की त्यामुळे सर्वांना एक मोठा धक्काच बसणार आहे. बारामती विमान अपघातामध्ये ही सर्वात मोठी चिंताजनक बातमी आहे. बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला असून निधनाने संपूर्ण देश हादरलेला आहे. बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ VSR व्हेजन्स विमान नोंदणी क्रमांक VT SFK कोसळले होते. मोठा स्फोट झाला आणि विमान आगीच्या ज्वाळाने वेढलं गेलं. या अपघातात विमानातील अजित पवार, पायलट कॅप्टन सुमित, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक आणि पायलट अटेंडंट पिंकी माळी या 5 जणांचा प्राण त्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळालं. पण बघा आता खरी धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामधून सर्व माहिती उघडकीस होत असून सर्वांनाच मोठा धक्का आता बसू लागलेला आहे. बघा त्याचं कारण काय आहे, सर्वात मोठा भीषण अपघात का झाला, जर विमानात 6 जण होते तर 5 जणच का दिसले, त्याबाबतचा पण संशय जो व्यक्त केला जात होता ती पण माहिती आता उघडकीस आलेली आहे. तर चला पाहूया. बघा आता या ठिकाणी सर्व कारणे समोर आलेली आहेत. विमानात ब्लॅक बॉक्स देखील होता, तो देखील आता समोर आलाय. सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे कारण की एवढा मोठा भीषण अपघात झाला आणि ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहिला असं बरेच लोक म्हणू लागलेले आहेत. पण बघा ब्लॅक बॉक्सला काहीच होत नसतं कारण की तो अशा भागात लावलेला असतो जरी किती भीषण अपघात झाला तरी तो आता व्यवस्थित राहत असतो. म्हणजेच की इकडे बघा आता जे विमानाचा एकदम मागचा भाग असतो ज्या ठिकाणी थोडासा पंखा साईज आपल्याला दिसत असतात, 2 ते 3 पंखे उभे असल्यासारखे दिसतात, त्या एकदम मागच्या बाजूला त्या ब्लॅक बॉक्सला ते देखील ठेवलेलं असतं. म्हणजेच की जरी विमानाचा मोठा अपघात झाला तरी त्यामध्ये सर्व माहिती असायला पाहिजे. आता त्यातून हे पण कळणार का की विमानामध्ये 5 जण होते की 6 जण होते, नेमका 6वा व्यक्ती असा कोण होता की त्याचं नाव समोर येणं गेलंय. नेमका 6वा व्यक्ती होता तर तो विमान पडल्यानंतर त्याला काही झाले नाही का, जर काही झाले
झाले नसेल तर तो तिथून फरार झाला का, म्हणजेच तिथून पळून गेला का, त्याने धाव घेतली का, अशा प्रकारचा आता संशय व्यक्त केला जात आहे. मात्र त्याबाबत देखील आता बऱ्याच जणांनी माहिती दिलेली आहे, म्हणजेच की बऱ्याच मंत्री लोकांनी पण माहिती दिलेली असून उज्ज्वल निकम यांनी देखील काय अपडेट दिल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर मुरलीधर मोहोळ हे देखील असतील, यांनी पण बरीच माहिती दिल्याचं समोर आलेलं आहे. आता सर्व अपडेट आपण बघणार आहोत. बघा आता खरी गोष्ट म्हणजे या ब्लॅक बॉक्स मधून सर्व काही उघडकीस येणार आहे. कोण होतं, काय होतं, काय कुठलं होतं, त्यानंतर विमानाच्या अपघाताचं नेमकं कारण काय होतं. बघा मोठा खुलासा आता लागू लागलेला आहे. नेमकं काय झालं आहे तर इकडे बघा, ऐनवेळी आता अजित पवारांच्या विमानाचा पायलट बदलला का, नेमका बदलला तर का बदलला, असा प्रश्न पण उपस्थित केला जात आहेच. पण बघा त्यातली त्यात आलेल्या माहितीनुसार अजित पवारांचं विमान का कोसळलं ती नव्या थिरीजमध्ये कारण आता दडलेलं आहे. अजित पवारांचं विमान अपघात मृत्यू का कोसळलं विमान ही देखील आता समोर येऊ लागलेलं आहे. धक्कादायक अपघातानंतर चौकशीची आता सुरुवात झालेली आहे. या भयानक अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह अजून काही जणांचा मृत्यू झाला ही बातमी देखील बघायला मिळत आहे. आलेल्या माहितीनुसार आता वेगळ्या प्रकारची स्थिती आहे. व्हिडिओ जर आता बघितला तर त्या व्हिडिओमध्ये विमानाचा अपघात कसा झाला सर्व दिसत आहे. बघा एक व्हिडिओ होता, त्या व्हिडिओमध्ये काय होतं, विमान कसं आलं, आकाशामध्ये विमान कसं फिरलं, तिथे घोटाळा झाला का, त्याबाबतची वेगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये पण दिसत आहे. आता त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं, कसं होतं ते पण आता तुम्हाला या ठिकाणी मी दाखवण्याचं काम करतो किंवा सांगण्याचं काम करतो. तर आता फक्त तुम्ही ती माहिती महत्त्वाची आहे ऐकण्याचं काम करत चला. बघा आता आलेल्या माहितीनुसार वेगळी परिस्थिती तर दिसतच आहे. जेव्हा विमानाची गती मोठ्या प्रमाणात कमी होते तेव्हा विमानाचे पंख हवेतून जाणं बंद करतात आणि लिफ्ट बंद होते, म्हणजेच की लिअर जेट 45 सारख्या विमानाचं इंजिन शेफ्टीच्या भागाकडे असतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गतीवर वळण घेत असताना एका पंख्याने लिफ्ट गमावली असेल, ज्यामुळे विमान अनियंत्रित झालं असेल आणि अपघात झाला असेल असं काही जण म्हणत आहेत. दुसरी थिअरी म्हणजेच की लँडिंगच्या पूर्वी विमानाच्या इंजिनचे काम करणं बंद झाले असेल. एव्हिएशन एक्सपर्ट मार्क मार्टिन यांच्यानुसार जेव्हा एक इंजिन फेल होतं तेव्हा दुसरं इंजिनची पूर्ण शक्ती विमानाला एका बाजूने ओढून घेते असं म्हटलेलं आहे, ज्यामुळे विमानाचं नियंत्रण सुटतं आणि पलटी होतं. मात्र लँडिंग क्लिअरन्स आणि क्रॅशच्या मध्ये 60 सेकंदाची पायलटकडून कोणतेच मेडिकॉल रेकॉर्ड झाले नाही, जो थिअरीवर प्रश्न उपस्थित देखील करू शकतो असं म्हटलेलं आहे. पण बघा धक्कादायक म्हणजे विमानात 6 जण होते तर 5 जणांचाच मृतदेह का सापडला, 6वा व्यक्ती नेमका कुठे होता, खरंच 6वा व्यक्ती विमानात होता का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्याबाबतची पण माहिती आता समोर आलेली असून मोठा खुलासा झालेला आहे. तर चला नेमकं काय सांगण्यात येत आहे, किती व्यक्ती होते, कशाबाबतची माहिती दिलेली आहे, तर चला ती पण अपडेट या ठिकाणी आता आपण बघण्याचं काम करूयात. नेत्यांनी काय सांगितलेलं आहे, मोठ्या मंत्र्यांची अपडेट त्यांच्याकडून जे आलेली आहे त्यामध्ये काय माहिती आहे ती देखील आपण बघू. बघा आता सर्वात मोठी आणि वेगळी परिस्थिती जर विचार केला तर घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर बारामती विमानतळ येथील पायाभूत सुविधांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विमानतळावर पायलट करेक्ट अल्टिट्यूड टेक्नॉलॉजी आणि लँडिंग सिस्टम सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव होता. त्या दिवशी दृश्यमानता फक्त 800 ते 3000 मीटर दरम्यान होती, जी सुरक्षित लँडिंगसाठी खूप कमी मानली जात आहे. बघा हे देखील मुख्य कारण आहेच. त्यातली त्यात अजून एक माहिती आलेली आहे. ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVRच्या सुरुवातीच्या विश्लेषणातून असं दिसून आलं की विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी कॉकपिटमधून ऐकू आलेले शेवटचे शब्द अरे शिट असे होते. यावरून असं सिद्ध होतं की पायलटला अचानक काही मोठी समस्या जाणवली, पण तेव्हा फार उशीर झालेला होता असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं आता समोर येऊ लागलेलं आहे. आणि आता विमान अपघाताचं कारण देखील समोर येऊ लागलेलं आहे. बघा शेवटच्या वेळी विमान अपघात होण्याच्या थोडंसं आधी पायलटने जे आहे ती कोणाशी संपर्क त्यांचा राहिलेला नव्हता अशी माहिती येत आहे. आणि आता पायलटचा आणि जे ACTR म्हणजेच की जे विमानतळावरील काही लोक असतात तिकडली माहिती त्यांचं जे बोलणं सुरू असतं त्या लोकांशी बोलणं पायलटचं त्यांचं बंद झालेलं होतं. आणि जसं बोलणं बंद झालं तसंच 1 ते 2 मिनिटांमध्ये हा भीषण अपघात झाल्याची पण माहिती समोर आलेली आहे. आणि यामुळे सर्वांनाच एक मोठा धक्का बसलेला आहे आणि सर्वजण आश्चर्यचकित झालेत. पण बघा आता खरी गोष्ट, नेमके विमानामध्ये 6 जण होते तर मग 5च जण का तिथे दिसले त्याबाबतची माहिती समोर आली. मग 6वा व्यक्ती विमानात नव्हताच का, की आता ती एक बातमीच आहे ती देखील आता आपण बघूयात.
बघा आता अमोल मिटकरी हे जे आहेत ती त्यांनी एक प्रश्न मुद्दा उपस्थित केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की विमानामध्ये 6 व्यक्ती होते तर ते कुठे गेले. बघा आता मिटकरी यांनी उपस्थित प्रश्न केलेला आहे की जर अपघात 6 जणांचा मृत्यू झाला तर प्रत्यक्षात 5वे मृतदेह का 6वे मृतदेह पण सापडायला पाहिजे होते, ते का सापडले नाही. टेक ऑफ पूर्वी प्रवाशांची यादी डिजिटल पद्धतीने नोंदवलेली असते, मग या माहितीत विसंगती का आढळली. पुराव्यांबाबत शंका आहे. विमान पूर्णपणे जळून खाक झाले असतानाही त्यातली त्यात माळावर एखाद्या कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही, असा देखील प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर पायलट बदलले, उड्डाणापूर्वी पायलट वारंवार का बदलले गेले, असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. हे देखील प्रश्न आता उपस्थित केलेले आहेत. पण बघा आलेल्या काही माहितीनुसार काही माहिती आता मंत्र्यांकडून आलेल्या आहे. केंद्रीय मंत्र्यांनी देखील माहिती दिल्याचं दिसून येत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार 6 व्यक्ती असल्याचा पुरावा समोर आले नाही, असं ते आलेला नाहीये असं ते म्हटलेत. म्हणजेच की विमानामध्ये 6 व्यक्ती होते असा पुरावा समोर अद्याप आलेला नाहीये. त्यामुळे याकडे आता सद्यस्थितीला प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं की विमानामध्ये 6 व्यक्ती असल्याची कोणती असं देखील त्यांचं स्पष्टपणे सांगणं होतं. तर अशाच प्रकारची महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजेच तुम्हाला अशी अपडेट आपल्या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळेल. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.